नमस्कार मित्रो. आज आपण पशुपालन किंवा दूधधंदा हा खरोखर परवडतो का याबाबत चर्चा करणार आहे. काही मंडळी आकडेवारीनं दाखवतात किमती, प्रोजेक्ट रिपोर्ट टाईप. आज आपण तसं न करता त्यातल्या काही ठराविक बाबी ज्या धंद्यासाठी किंवा व्यवसायासाठी महत्त्वाच्या असतात त्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहे की धंदा परवडतो का किंवा परवडत नाही, किंवा परवडत असेल तर कसा परवडला पाहिजे, काय करायला पाहिजे. तर आकडेवारीने सिद्ध करण्याऐवजी काही मंडळी आपले प्रोजेक्ट रिपोर्ट लिहितात, आकडेवारी दाखवतात, एवढा फायदा, एवढा तोटा वगैरे. त्यापेक्षा त्यातले जे बारकाईचे मुद्दे आहेत त्यामध्ये आपण थोडासा आज विचार करणार आहे. त्यातला पहिला हा दूध धंदा किंवा पशुपालन धंदा हा पूरक धंदा हा कन्सेप्टच थोडा बाजूला ठेवला पाहिजे. त्यामध्ये व्यवसाय किंवा उद्योग अशा रीतीनं त्यामध्ये उतरलं पाहिजे. किंवा दूध धंदा बघूया, झाला तर जोडधंदा करूया असं नको आहे. एकतर तो व्यवसाय म्हणून निवडा, उद्योग म्हणून निवडा आणि त्यातला प्राथमिक तरी अभ्यास, प्राथमिक तरी माहिती ही असणं गरजेचं आहे. अचानकपणे उठून तुम्ही जनावर सांभाळायचं, एखादं लाईव्हस्टॉक, एखादं जिवंत प्राणी सांभाळणं, त्यासाठी प्राथमिक काहीतरी माहिती असली पाहिजे त्या प्राण्याची किंवा त्यांच्या निवारा, आहार, खाद्य प्राण्यांच्या, ती थोडीशी पहिल्यांदा माहिती करणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा जो बाब येते ती पहिल्यांदा गोट्याला गरजेशिवाय जो खर्च केला जातो. खरं तर गोटा ही संकल्पना अशी आहे की उपलब्ध साहित्याचा वापर करून निवारा आणि जनावरांची गव्हाण आणि ड्रेनेज ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्यामध्ये अनाठायी अनुत्पादित बाबीवर जेवढा तुम्ही खर्च करणार त्या बाबी आपल्याला तोट्याच्या ठरू शकतात. त्यामुळं महत्त्वाचं ज्या गोष्टी आहे की पहिल्यांदा आपल्याला उपलब्ध साहित्य काय आहे त्या साहित्याचा जरी वापर केला आणि गोठा तयार केला तरी अकारण गुंतवणूक होणारं भांडवल हे टाळता येणार आहे आपल्याला. त्यामुळे पहिलं ही बाब आहे. आणि त्यानंतर आपल्याला धंद्यात नक्की काय करायला पाहिजे, आपण कुठं कमी पडतो आहे. तर पहिल्यांदा पशुपालनामध्ये नाविन्याचा शोध आणि स्वीकार ही करणं गरजेचं आहे. आजही आपल्या काय मंडळींचं त्या जर्सी गाईचं दूध पाण्यासारखं असते, ती गाईचं नाही, या देशी कोंबड्या चांगल्या, विदेशी कोंबड्याचं मटण चांगलं नाही, अंडी नाही, अशा पद्धतीचे आपल्या आजही गैरसमजुती आहेत. त्यामुळे तुम्ही हा उद्योग किंवा व्यापार ह्या पद्धतीनं ज्या वेळेला त्याकडे बघाल त्यावेळेलाच तुम्हाला, आणि ज्या काय नवीन नवीन संशोधनं, नवीन गोष्टी जगात अग्रेसर ठरलेल्या त्याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि ती स्वीकार केला पाहिजे. तर तुम्हाला पारंपरिक पद्धतीनं करून आता ती वेळ राहिलेली नाही. जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर नाविन्याचा शोध आणि त्याचा स्वीकार करणं अत्यंत गरजेची बाब. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गोट्यातलं किंवा इतर सगळ्या बाबीतलं तुमचं सूक्ष्म नियोजन. सूक्ष्म नियोजन म्हणजे तुमचं वैरण, खाद्य किंवा अगदी रिकाम्या पोत्याचा हिशेबसुद्धा तुमचा हा सूक्ष्म नियोजनात असला पाहिजे. वेळच्या वेळी जनावरांचं लक्ष ठेवणं, माजावलं येणं, आजारी पडणे, विण्याची तारीख, गाभण राहण्याची तारीख, उलटल्याची तारीख, ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्याकडे डाटा आणि सूक्ष्म नियोजन असलं पाहिजे. अन्यथा तुमचा काल, वेळ आणि पैसा अकारण व्हायला जाणार आहे. नंतर महत्त्वाचा बाब येतो की ह्यामध्ये तरुण पिढीचा सहभाग फार कमी आहे. शक्यतो तरुण पिढीनं जर ह्या क्षेत्रात
लक्ष घातलं आणि तरुण पिढीने सक्रिय सहभाग अभ्यासासह जर त्यामध्ये उतरल्या तर मला नाही वाटत की हा धंदा किंवा हा व्यवसाय हा उद्योग तोट्याचा होईल असं. हा धंदा म्हणून नकोच आहे आपल्याला, व्यवसाय किंवा उद्योग म्हणूनच आपण त्याकडे बघायला पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय आहे की बाबा यामध्ये प्रक्रिया उद्योग काय करता येतील का, आणि प्रक्रिया उद्योग केले तर त्यांना उपलब्ध बाजारपेठ आहे का. आज आपल्याकडं असं केलं जातं की दूध गाई आणायची, दारात बांधायचं, दूध काढायचं आणि कुठल्या डेअरीला घालायचं हा विषय येतो. तर पहिल्यांदा बाजारपेठ शोधा, बाजारपेठ शोधली तर तुम्हाला प्रक्रिया उद्योग काय करता येतात का बघा. प्रक्रिया उद्योगांनी बाजारपेठ जर शोधली तर तुमचा एक व्यवसाय उद्योग निर्माण होईल. अशा पद्धतीनं प्रक्रिया उद्योगाकडे बघायला पाहिजे. आणि त्यानंतरचा जो मुद्दा येतो तो प्राथमिक पशु आरोग्य. प्राथमिक पशु आरोग्य आपल्याला माहीत असलं पाहिजे थोडं. जनावरांचा ताप किती असतो, जनावरांचा माजाचा पिरियड कधी असतो, किती दिवसांनी माजाला येते, किती दिवसांनी खायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे, खाद्य किती, खुराक किती, हे प्राथमिक आरोग्याविषयीचा थोडाफार तरी आपला अभ्यास असायला पाहिजे. आणि मग पशुवैद्यकीय सुविधांची आपण थोडीफार माहिती घेतली पाहिजे. आरोग्यविषयक सुविधा, खाद्यविषयक सुविधा, वैरणविषयक सुविधा, आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा बाब जर आहे तर ती म्हणजे नफा तोटा पत्रक. तुमच्या प्रत्येक गोष्टीचं आयव्यय पत्रक जर असेल तरच तुम्हाला दूधधंदा फायद्यात पडेल, पशुपालन फायद्यात पडेल. अन्यथा पारंपरिक पद्धतीनं होईल तसं बघूया, पूरक धंदा बघूया, झालं तर झालं, अशा पद्धतीनं आपण थोडंसं दुर्लक्षित बाब म्हणून ह्या व्यवसायाकडे धंद्याकडे बघतो. तो धंद्याचा व्यवसाय करा, व्यवसायाचा उद्योग करा, आणि मग बघा हा नक्कीच आपल्याला फायदेशीर होणार आहे. तुर्तास एवढं. पुढील भागात आपण वेगळ्या विषयावर चर्चा करू.